हॅलो स्टुडंट्स, आता आपण मायक्रोवेव्ह ओव्हन हा पॉईंट बघत आहे आणि त्यातले आज आपण काय करायचं आहे, डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही वायरिंग आणि सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स असतात ते आज आपण बघूया. देन टाईप्स ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन. आता मायक्रोवेव्ह ओव्हनचे बेसिकली 3 टाईप्स आहेत बघा, दॅट इज सोलो, ग्रिल आणि कॉन्व्हेक्शन. देन सोलो मायक्रोवेव्ज आर कन्सिडर्ड ॲज अ बेसिक ऑर अ एंट्री लेवल. म्हणजे सगळ्यात बेसिक लेवलचे जे मायक्रोवेव्ह ओव्हन आहेत त्याला आपण काय म्हणतोय, सोलो मायक्रोवेव्ज असं म्हणतोय. देन त्याच्यानंतरचं जे काही नेक्स्ट स्टेप आहे त्याला आपण ग्रिल मायक्रोवेव्ज असं म्हणतोय. आणि जे काही कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्ज आहेत ते अगदी काय असणार आहेत, टॉप लेवलचे मायक्रोवेव्ह ओव्हन्स असणार आहेत. लक्षात येते, सोलो, ग्रिल आणि कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन. सोलो काय आहे, बेसिक टाईपचे मायक्रोवेव्स आहेत. ग्रिल मायक्रोवेव्स काय आहेत, ते आपण जरा थोडंसं पुढचं वर्जन आहे सोलोचं. आणि कॉन्व्हेक्शन काय आहेत, अगदी टॉप लेवलचे मायक्रोवेव्स आहेत. आता हे जे 3 टाईप्स आहेत त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, त्याच्या फीचर्समध्ये थोडा डिफरन्स असणार आहे, वॅट्स आणि प्राईजमध्ये थोडा डिफरन्स असणार आहे. देन फर्स्ट बघूया आपण, दॅट इज सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन्स. आता सोलो मायक्रोवेव्ह इज अ बेसिक लेवल ऑफ मायक्रोवेव्ह डिझाईन टू रिहीट फूड अँड बिवरेजेस, कुक नूडल्स अँड डिफ्रॉस्ट फ्रोझन फूड. म्हणजे जे काही सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन्स आहेत ते काय अगदी बेसिक लेवलचे मायक्रोवेव्ह ओव्हन आहेत. ते आपण कशासाठी डिझाईन केलेलं आहे, आपलं जे काही फूड असणार आहे ते रिहीट करण्यासाठी, बिवरेजेस रिहीट करण्यासाठी, नूडल्स वगैरे जे आहेत ते कुक करण्यासाठी, आणि जे काय आपलं फ्रोझन फूड आहे त्याला डिफ्रॉस्ट करण्यासाठी आपण काय करणार आहे, सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन यूज करणार आहे. देन सोलो मायक्रोवेव्ह यूज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन टू कुक फूड अँड ड्रिंक्स. म्हणजे सोलो मायक्रोवेव्स काय करतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यूज करतात जेणेकरून आपलं फूड आणि ड्रिंक्स काय होईल, कुक होईल. सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन्स कॅन बी यूज्ड इन बोथ कमर्शियल अँड डोमेस्टिक किचन्स. म्हणजे कमर्शियल ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा यूज करू शकताय किंवा घरगुती किचन्समध्ये सुद्धा सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन यूज केले जातात. देन these microwaves use watts to convert energy into heat which then cook the food. म्हणजे जे काही तुमचं वॅट्स असणार आहे त्याला तुम्ही कन्वर्ट करता इन द फॉर्म ऑफ हीट, आणि जेणेकरून त्या हीटनं काय होतं, तुमचं फूड जो आहे तो काय होणार आहे, कुक होणार आहे. देन सोलो मायक्रोवेव्ज आर द चीपेस्ट ऑफ द 3 मायक्रोवेव्ज लिस्टेड इन दिस पोस्ट. दॅट इज आपण म्हणजे तुम्ही हे जे बघता आता प्रेझेंटेशन त्यामध्ये काय आहे, सोलो मायक्रोवेव्ज आहेत ना ते काय सगळ्यात चीपेस्ट आहेत. हे जे 3 आहेत, सोलो, ग्रिल आणि कॉन्व्हेक्शन जे आहेत, ते जे 3 टाईप्स आहेत त्याच्यामध्ये सोलो मायक्रोवेव्ज काय अगदी चीपेस्ट मायक्रोवेव्ह ओव्हन्स आहेत. दीज मायक्रोवेव्ज कॅन बी सीन जस्ट अबाउट एनिवेअर इन्क्लुडिंग ऑफिस ब्रेक रूम्स, स्मॉल अपार्टमेंट्स अँड रेस्टॉरंट किचन्स. म्हणजे हे जे मायक्रोवेव्स आहेत ते तुम्ही कुठं कुठं बघू शकताय, ते ऑफिस रूम्समध्ये असू शकतात किंवा छोट्या छोट्या अपार्टमेंट्समध्ये किंवा रेस्टॉरंट्स जे असतात आपले त्याच्यामध्ये असू शकते. ओके. देन नेक्स्ट बघा, ग्रिल मायक्रोवेव्ह. आता ग्रिल मायक्रोवेव्ह काय म्हटलं आपण, अगदी थोडंसं पुढचं वर्जन आहे आपलं सोलो मायक्रोवेव्हचं. ग्रिल मायक्रोवेव्ह इज अ मायक्रोवेव्ह दॅट गिव्स अ फॅमिलीज द ग्रिल टेस्ट विदाउट नीडिंग टू फायर अप अँड द आउटडोर ग्रिल. आता ग्रिल ह्या नावावरूनच कळते आपल्याला, म्हणजे जे काही ग्रिल फॅमिलीतले जे काही फूड आहे त्या फूडची टेस्ट द्यायचं काम कोण करते, तुम्हाला ग्रिल मायक्रोवेव्स करतात. म्हणजे आपल्याला तिथं काही फायर किंवा आउटडोर ग्रिल तिथं लागत नाही. जे त्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्येच काय ते त्याला ग्रिल इफेक्ट प्रोड्यूस होतो आहे त्या फूडला. A grill microwave oven can do everything a solo microwave can do plus a grill pizza, chicken and fish. म्हणजे तुम्ही जे काही नॉर्मली तुम्ही सोलो मायक्रोवेव्समध्ये जे काय करताय ते सगळंच तुम्हाला ग्रिल मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये करता येतं आहे. पण ॲडिशनली तुम्हाला काय करता येते, ग्रिल पिझ्झा, चिकन, फिश हे जे आहे ते तुम्ही काय करू शकताय, तिथं ग्रिल करू शकताय. ग्रिल मायक्रोवेव्ज ग्रिल फूड विथ अ स्पेशल ग्रिल हीटर अँड ॲडिशनल ॲक्सेसरीज. म्हणजे तुमचं ग्रिल मायक्रोवेव्ह ओव्हन जो आहे तुमच्या फूडला ग्रिल करणार आहे विथ द हेल्प ऑफ वॉट, हीटर अँड ॲडिशनल ॲक्सेसरीज.
These special grilling coils allow food to be grilled, toasted and roasted. म्हणजे जी काही ग्रिलिंग ॲक्सेसरीज आहेत, ग्रिलिंग कॉइल्स आहेत, ते काय करणार आहे, तुमच्या फूडला ग्रिल करणार आहेत, टोस्ट करणार आहेत अँड रोस्ट करणार आहेत. ग्रिल मायक्रोवेव्स कॅन बी स्लाइटली मोर एक्सपेन्सिव्ह दॅन सोलो मायक्रोवेव्स. म्हणजे सोलो मायक्रोवेव्सपेक्षा त्याची थोडीशी किंमत जास्त असते, पण कॉन्व्हेक्शनपेक्षा कमी असते. द ग्रिलिंग फीचर ऑन दीज मायक्रोवेव्स कॅन बी एनेबल्ड विथ अ सिम्पल पुश ऑफ अ बटन. म्हणजे जर आपल्याला ग्रिलिंग यूज करायचं असला तर ग्रिल मायक्रोवेव्ह आहे म्हणून आपण त्यामध्ये फक्त फूड आपलं ग्रिलिंग इफेक्ट देण्यासाठीच यूज करायचं असं नाही आहे. त्यामध्ये तुम्ही जनरली सोलो मायक्रोवेव्ह जसं तुम्ही डिफ्रॉस्ट फ्रोझन फूड करण्यासाठी, देन तुमचं नूडल्स कुक करण्यासाठी, जे काय तुमचं फूड आहे त्याला रिहीट करण्यासाठी जसं तुम्ही सोलो मायक्रोवेव्ह वापरताय तसं ग्रिल मायक्रोवेव्ह ओव्हनसुद्धा तुम्ही यूज करू शकताय. पण तुमच्याकडे एक बटन अवेलेबल असते, ते बटन यूज करून तुम्ही तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनला ग्रिल मोडमध्ये सुद्धा यूज करू शकताय. लक्षात येते ना, जे काही तुमचं टोस्टिंग पर्पज आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करताय, ग्रिल मायक्रोवेव्ह ओव्हन्स यूज करताय. देन लास्टचा टाईप काय आहे बघा, कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह. कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन इन्क्लूड ऑल ऑफ द कुकिंग ऑप्शन्स ऑफ द सोलो अँड ग्रिल मायक्रोवेव्स अँड हॅव द ॲबिलिटी टू बेक द फूड्स. म्हणजे कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह जे आहे ते सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन जे करते ते पण करते, ग्रिल मायक्रोवेव्ह ओव्हन करते ते पण करते, आणि प्लस ॲडिशनली काय करते, आपल्याला जर फूड बेक करायचं झालं तरीसुद्धा आपण काय करतो आहे, कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह यूज करू शकतो आहे. The convection microwave uses a different heater and fan combination to cook all the food. म्हणजे जे काय आपलं कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन आहे त्यामध्ये आपण काय करतो, हीटर आणि फॅन कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला फूड काय करता येईल, त्याच्यामध्ये बेक करता येईल. सोलो अँड ग्रिल मायक्रोवेव्स यूज मेटल बॉक्सेस टू डायरेक्ट वॅट्स टुवर्ड्स द फूड टू कुक. Convection microwaves on the other hand pushes the heat through the microwave using a fan which creates a better cooking environment. म्हणजे कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्हमध्ये काय होतं आहे, हीट जनरेट केलेली जी असते ती आपण काय करतो आहे, पुश करतो युजिंग फॅन, आणि त्यामुळं काय होते, बेटर कुकिंग एन्व्हायरमेंट क्रिएट होते इनसाईडला. देन कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्स आर बाय फार द मोस्ट एक्सपेन्सिव्ह ऑफ द 3 मायक्रोवेव्ह ओव्हन्स. म्हणजे तिन्ही जे आपले सोलो, ग्रिल आणि कॉन्व्हेक्शन टाईपचे मायक्रोवेव्ह आहेत, ह्या तिघांच्यामध्ये सगळ्यात एक्सपेन्सिव्ह मायक्रोवेव्स कुठले आहेत, कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्स. देन नेक्स्ट पॉईंट बघूया, दॅट इज वायरिंग अँड सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे आपण आता मायक्रोवेव्ह ओव्हन हँडल करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते बघूया आपण. अवॉइड मेटल्स अँड पेपर्स. डू नॉट यूज एनी मेटल कंटेनर, मेटल अटेन्साईल or any cookware that has metal handle or trims to avoid the fire inside microwave. Always remove the aluminum foil from the food item before heating them in a microwave. Also do not use paper cups or paper disposable utensil for cooking and heating. देन म्हणजे तुम्ही जी काय तुम्ही त्याच्यामध्ये कुक करण्यासाठी जे काही कुकवेअर यूज करणार आहे ते कुकवेअर कधीही त्याला मेटल हँडल वगैरे असू नये, जेणेकरून जर मेटल हँडल वगैरे असलं तर त्याला काय फायर जनरेट व्हायचे काय असतात चान्सेस असतात. त्यामुळे जे काही कुकवेअर यूज करताय त्याला मेटल हँडल किंवा ट्रिम्स नसणार आहे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. देन जे काही तुम्ही कुकवेअर यूज करणार आहे ते पेपर कप्स किंवा पेपर डिस्पोजेबल जे आपलं मटेरियल्स असतात ते तसले टाईपचे कुकवेअर्स तुम्ही यूज नाही केले पाहिजेत इनसाइड द मायक्रोवेव्ह ओव्हन. देन नो फ्लेमेबल फूड ऑर बिवरेजेस. डू नॉट हीट ऑर एनी कुक एनी फूड अँड बिवरेजेस ॲटम दॅट इज फ्लेमेबल इन नेचर. म्हणजे जे काही तुमचं फूड किंवा जे काही तुमचे बिवरेजेस आहेत जे फ्लेमेबल आहेत असे बिवरेजेस किंवा फूड तुम्ही काय करायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे टू हीट इन अ मायक्रोवेव्ह ओव्हन. त्यामुळे काय होऊ शकतं आहे, जर तुम्ही तसे बिवरेजेस किंवा तसे फूड जर तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हीट करायला लागला तर ते काय होतं आहे, तिथं फायर जनरेट व्हायचे चान्सेस असतात. हिटिंग सच अ ॲटम कॉजेस
अ फायर ऑर एक्सप्लोजन इनसाइड मायक्रोवेव्ह. त्यामुळं काय होतं आहे, तुमचं तिथं आग लागू शकते तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये, फायर जनरेट होऊ शकते. देन थर्ड काय, नो सील्ड फूड अँड ब्युरेज ॲटम्स. म्हणजे तुम्ही मार्केटमधून तुम्हाला बरेच सील्ड प्रोडक्ट्स मिळतात बघा, आणि ते जर तुम्हाला रिहीट करायचे झाले तर तुम्ही ॲज इट इज जसं आलं आहे तसं सील्ड प्रोडक्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये प्लेस करायचं नाही इन अ मायक्रोवेव्ह ओव्हन. जरी ते भांड्यामध्ये काय करायचं, फर्स्ट ते सील्ड प्रोडक्ट आहेत ते अनसील करायचं आणि ते तुमच्या एखाद्या भांड्यामध्ये कुकवेअरमध्ये घ्यायचं आणि ते भांडं तुम्ही काय करायचं, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये प्लेस करायचं. लक्षात येते. देन नेक्स्ट बघा, प्लेस मायक्रोवेव्ह अवे फ्रॉम हिटिंग सोर्सेस इन द किचन. म्हणजे आपले जे काही हिटिंग सोर्सेस आहेत, गॅस वगैरे, त्याच्यापासून थोड्याशा डिस्टन्सवर, म्हणजे त्याच्या जवळ नाही ठेवायचं आपण मायक्रोवेव्ह ओव्हन. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं आहे, तुमचं जे हिटिंग ॲप्लायन्सेस आहेत त्याची हीट आणि तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनची हीट, ते काय होणार आहे, एक्सेसिव्ह हिटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये ओव्हर हिटिंग होऊ शकते इन अ मायक्रोवेव्ह ओव्हन. मग त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, डू नॉट कवर द वेंट ऑफ मायक्रोवेव्ह ॲट द टॉप when it is in use. Also, do not cover any part of the microwave with a metal foil. This can lead to overheating of the appliances and sometimes even risk of a fire. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन यूज करत असताय त्यावेळेला तुम्ही जर त्याचा टॉप किंवा त्याची कुठलीही बाजू ती आहे ना, ती झाकून नाही ठेवायची, त्याला ओपनच ठेवायचं, खुलं ठेवायचं त्याला. आणि जर तसं केला नाही, तुम्ही झाकून ठेवला, तर ते काय होते, ओव्हरहिटिंग होते आणि त्यामुळं मे बी रिस्क ऑफ फायर असते तिथं. देन नेक्स्ट बघा, नेव्हर एवर अटेम्प्ट टू यूज मायक्रोवेव्ह विथ अ डोअर ओपन ॲज दिस ॲक्ट कॅन लीड टू एक्सपोजर टू मायक्रोवेव्ह एनर्जी. म्हणजे तुम्ही काय करताय, चुकून कधीही मायक्रोवेव्ह ओव्हन ओपन डोअरमध्ये कधीही यूज करायचा नाही. ज्यावेळेला तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन यूज करणार आहे त्याला डोअर कायम काय पाहिजे, इन अ क्लोज्ड पोझिशन असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, इफ फूड आयटम ऑर मटेरियल्स इनसाइड द ओव्हन कॅचेस फायर, इमिजिएटली टर्न ऑफ द पॉवर, अनप्लग द डिव्हाइस अँड कीप ओव्हन डोअर क्लोज्ड. म्हणजे एखादं फूड आयटम किंवा मटेरियल जे आपण इनसाईडला कुक करायला लागलो आहे किंवा रिहीट करायला लागलो आहे, ते जर अचानक फायर कॅच केलं त्यांना, तर त्याला आपण काय करायला पाहिजे, इमिजिएटली आपलं बटन जे आहे ते ऑफ करायला पाहिजे. आपण पॉवर सप्लायपासून त्याचं डिस्कनेक्ट केलं पाहिजे, आपण ते अनप्लग केलं पाहिजे. आणि जे काय आपलं मायक्रोवेव्ह ओव्हनचं डोअर आहे ते ओपन करायचं नाही, ते क्लोजच ठेवायचं. देन नेक्स्ट बघा, आफ्टर कुकिंग ऑर हिटिंग ऑलो द utensil or a dish to stand in the microwave oven for a short time before taking it out. This will bring down the temperature of the hot container and will protect the user from the risk of any injury or burn. म्हणजे तुम्ही एखादा पदार्थ कुक केला आहे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये किंवा रिहीट केला आहे, तर ते झाल्यानंतर कंप्लीट तुम्ही ते जे काही डिश असणार आहे किंवा जे ते काय भांडं असणार आहे ते डायरेक्टली तुम्ही काढायचं नाही लगेच मायक्रोवेव्ह ओव्हनमधनं. थोडा वेळ वेट करायचं, जेणेकरून त्याचं टेम्परेचर काय होईल, डाऊन होईल आणि मग ते तुम्ही भांडं बाहेर काढा. आणि त्यामुळे काय होणार आहे, ते काही जे अगदी हीट झालेलं म्हणजे भांडं असणार आहे त्याच्यापासून जी काही तुम्हाला इंजुरी होणार आहे किंवा बर्न टाईपचे जे काही केसेस असतात ते काय होणार आहेत, अवॉइड होणार आहेत. देन ओव्हरसाइज्ड फूड कंटेनर शुड नॉट बी हीटेड इनसाइड मायक्रोवेव्ह ओव्हन टू अवॉइड फायर ऑर इलेक्ट्रिक शॉक. म्हणजे अगदी जास्त क्वांटिटीमध्ये फूड तुम्ही काय करायचं नाही, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हीट करायचं नाही. त्यामुळं काय होऊ शकते, तर फायर जनरेट होऊ शकते किंवा तुम्हाला इलेक्ट्रिक शॉकचे चान्सेस असतात. त्यामुळं फूड कुक करताना त्याला काहीतरी लिमिट्स असतात, ते लिमिटेशनमध्येच तुम्ही त्यामध्ये फूड कुक केलं पाहिजे. जास्तीत जास्त क्वांटिटी एकदम त्यात ठेवून कुक करायचं, दिस इज नॉट द वे. देन नेवर यूज मायक्रोवेव्ह ॲज अ स्टोरेज युनिट. Do not store any item other than manufacturer recommendation accessories inside it. म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन हे काय स्टोरेज युनिट नाही आहे, त्यामध्ये काहीही फूड आयटम्स तुम्ही स्टोअर करून ठेवायचे नाहीत. फक्त जे काय मॅन्युफॅक्चररनी रिकमेंड केलं आहे, जे काय ॲक्सेसरीज इनसाईड इट तेवढेच काय केले पाहिजे, त्याच्यामध्ये आतमध्ये असले पाहिजेत. बाकी दुसरं काही तुम्ही फूड किंवा काही त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं नाही आहे. लक्षात आलं आहे. टाईप्स आणि त्याचे वायरिंग अँड सेफ्टी इन्स्ट्रक्शन ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन
टाईप्स कुठले आहेत, सोलो, ग्रिल आणि कॉन्व्हेक्शन. सोलो बेसिक लेवलचा आहे, ग्रिल जो आहे तो मीडियम लेवलचा आहे आणि कॉन्व्हेक्शन अगदी टॉप लेवलचं मायक्रोवेव्ह ओव्हन्स आहेत. सोलो अगदी कमी एक्सपेन्सिव्ह, मीडियम एक्सपेन्सिव्ह ग्रिल आहेत आणि हायर एक्सपेन्सिव्ह आहेत ते कॉन्व्हेक्शन आहेत. आणि जे काय मायक्रोवेव्ह ओव्हन यूज करताना तुम्ही वायरिंग अँड सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स आहेत ते मी आता सांगितलं. ते परत एकदा थोडक्यात सांगते तुम्हाला मी. पहिलं जे आहे ते काय करायचं, तुम्ही तुमचं जे काय भांडी तुम्ही यूज करणार आहे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये त्याला मेटल हँडल किंवा ट्रिम्स असणार नाही, त्याची काळजी घ्यायची. देन जे काही फ्लेमेबल फूड्स आहेत ते अवॉइड करायचे तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवण्यापासून. त्याच्यापासून तुमचं फायर जनरेट होऊ शकते. म्हणून जे काही सील्ड प्रोडक्ट्स आहेत ते तसेच ठेवायचे नाहीत, त्याला अनसील करायचे, एका भांड्यामध्ये काढायचं आणि देन तुम्ही काय करायचं, ते भांडं त्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पुट करायचं. देन नेक्स्ट काय बघा, म्हणजे जे काही हिटिंग सोर्सेस आहेत ते हिटिंग सोर्सेस सच ॲज गॅस वगैरे काय करायचं, तुम्ही लांब ठेवायचे मायक्रोवेव्ह ओव्हनपासून, कारण दोन्हीचं हीट कॉम्बिनेशन काय होते, रिझल्ट इन ओव्हर हिटिंग होते. मायक्रोवेव्ह ओव्हनला कधीही तुम्ही कवर करून ठेवायचं नाही, त्याला कायम ओपन ठेवायचं. जर तसं केलं तर ते दिस मे बी रिस्क ऑफ फायर. म्हणजे तुम्ही डोअर ओपन स्टेटमध्ये कधीही यूज करायचं नाही मायक्रोवेव्ह ओव्हन. देन नेक्स्ट काय आहे बघा, जर फूड ॲटम मटेरियल इनसाइड द ओव्हन जर फायर त्यानं कॅच केली तर काय करायचं, तुम्ही तुमचं पॉवर सप्लाय ऑफ करायचा, अनप्लग करायची तुमची केबल आणि डिव्हाइस जे आहे ते क्लोज्ड डोअर पोझिशनमध्येच ठेवायचं. आणि त्याच्यानंतर बघा, जे काही तुम्ही फूड कुक केलेलं असते ते लगेच इमिजिएटली बाहेर काढायला बघायचं नाही. तसं जर केला तर ते भांडं अगदी गरम असते आणि त्यामुळे तुम्हाला बर्न लाईक इंजुरी होऊ शकते. म्हणून थोडा वेळ वेट करायचं, त्याचं टेम्परेचर थोडं कमी आल्यानंतर मग ते आपण बाहेर काढू शकतो. देन नेक्स्ट काय, ओव्हरसाइज्ड फूड काय करायचं नाही, कुक करायचं नाही इन द मायक्रोवेव्ह ओव्हन. आणि लास्टचं काय आहे बघा, कुठलंही ते काय मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे काय स्टोरेज युनिट नाही आहे, आपण ते कुकिंग पर्पजसाठी यूज करणार आहे ना, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरनं सांगितले तेवढ्या ॲक्सेसरीज आतमध्ये असल्या पाहिजेत. कुठलंही आपण फूड आयटम किंवा काही त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं नाही. ओके, टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.